स्त्री सशक्तीकरण. स्त्री सशक्तीकरण म्हणजे महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे. त्यांना शिक्षण, स्वातंत्र्य, समता आणि निर्णय घेण्याचा अधिकार देणे होय. समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या काळात स्त्रियांना अनेक बंधने होती. त्यांना शिक्षणाची संधी फारच कमी मिळत होती. स्त्रियांना फक्त घरकाम आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी मर्यादित ठेवले जात होते. बालविवाह, पडदा प्रथा आणि स्त्री शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांची प्रगती थांबलेली होती. पण हळूहळू समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे परिस्थितीत बदल घडू लागले. आजच्या आधुनिक काळात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडत आहेत. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, कला, उद्योग आणि राजकारण अशा सर्व क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठी प्रगती केली आहे. त्यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने यश मिळवले आहे. त्यामुळे स्त्रियांची क्षमता आणि सामर्थ्य समाजाला स्पष्टपणे दिसून येते. स्त्री सशक्तीकरणासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. शिक्षणामुळे स्त्रिया आत्मनिर्भर बनतात आणि त्यांना योग्य अयोग्य याची जाणीव होते. त्या आपल्या जीवनातील महत्त्वाचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. शिक्षित स्त्री केवळ स्वतःचा विकास करत नाही, तर ती संपूर्ण कुटुंब आणि समाजाला प्रगतीच्या दिशेने नेते. सरकारनेही स्त्रियांच्या सशक्तीकरणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या मोहिमा मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतात. महिलांसाठी स्वयंसहाय्य गट, रोजगाराच्या संधी आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. या उपक्रमांमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढत आहे आणि त्या अधिक सक्षम बनत आहेत. तथापि अजूनही समाजात काही ठिकाणी स्त्रियांवर अन्याय, भेदभाव आणि हिंसा होताना दिसते. स्त्री-पुरुष भेदभाव, लिंग निवड, घरगुती हिंसा यांसारख्या समस्या अजूनही अस्तित्वात आहेत. त्यामुळे स्त्री सशक्तीकरणासाठी केवळ कायदे बनवणे पुरेसे नाही, तर समाजाची मानसिकता बदलणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येकाने स्त्री-पुरुष समानतेचा स्वीकार केला पाहिजे. आजची स्त्री आत्मविश्वासी, कर्तृत्ववान आणि स्वतंत्र आहे. ती घर आणि करिअर दोन्ही सांभाळण्याची क्षमता ठेवते. स्त्री सशक्तीकरण म्हणजे केवळ महिलांचा विकास नव्हे, तर संपूर्ण समाजाचा विकास आहे. जेव्हा स्त्री सक्षम होते, तेव्हा देशही प्रगतीच्या मार्गावर पुढे जातो. त्यामुळे प्रत्येकाने स्त्रियांचा सन्मान करून त्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावला पाहिजे. Thanks for watching. Please like, share and subscribe for more.